पेरीत आलो संकल्प आम्ही, तुम्ही पूर्णत्वास नेले. श्रीराम मित्र मंडळाच्या रौप्य महोत्सवाची तयारी म्हणजे रामनवमी उत्सव 2025. सगळ्यांचा उत्साह तर आहे. सुरुवात करायची आहे ती मागील 24 वर्षांच्या आठवणीत डोकावून. ते सारे क्षण आठवून वेचून सुवर्ण क्षणांची मणिमाळ बनवावी ही इच्छा. तर मित्रहो, त्यावेळी प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं हे कधी मनात आलं नव्हतं. त्या जागेचा विनियोग नीट व्हावा हीच एक इच्छा धरून केवळ संकल्प केला आणि आज त्याचं स्वरूप जे आहे ते मागे वळून पाहताना मन आनंदी होतच, पण समाधान मात्र पराकोटीचं मिळतं. आजवरच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या, त्यावर मात करत आलो आणि पुढील प्रवास तसाच सुरू आहे आणि तो भविष्यातही राहील. कितीतरी जण या प्रवाहात सामील झाले. काही निघून गेले, काही थकले थांबले, तर काही लांब राहायला गेले. परंतु रामनवमीच्या उत्सवाला आजही सगळे हजर असतात. हा केवळ रामनामाचा प्रताप आहे आणि श्रीराम प्रभूंचा आशीर्वाद. हे सारे संकल्प पूर्ण करताना अनेक माणसं जोडली गेली. त्याशिवाय अनेक मंडळ आली ज्यांच्या नावाचा उल्लेख आज जर झाला नाही तर काहीतरी राहून गेलं याची खंत मनाला लागून राहील. कितीतरी कार्यक्रम झाले, सन्मान आणि सत्कार सोहळे झाले. सगळेच सोहळे आणि कार्यक्रम नाविन्यपूर्ण झाले. किंबहुना नाविन्याचा ध्यास घेऊन कालाय तस्मै नमः असं म्हणत सातत्यानं जाणीवपूर्वक दर रामनवमीला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे मंडळाचं वेगळेपण टिकवून ठेवलं आहे. यात महत्वाचं म्हणजे जे जे राजकीय पुढारी पुढे आले त्या सगळ्यांना घेऊन आम्ही चालत राहिलो. कोणत्याही पक्षाचा वा नेत्याचा झेंडा हाती घेतला नाही. नेत्यांनीही कधी त्याचा आग्रह धरला नाही. श्रीराम मंडळानं आजपर्यंत क्रिकेट, खो खो, कबड्डी, गोविंदा या खेळांचे सामने भरवले. गोविंदा पथकाची स्थापना करून झाल्यापासून सराव आणि मेहनत अगदी कंबर कसून केली. त्याची फलप्राप्ती म्हणून अनेक मानाच्या दहीहंड्या फोडण्याचा मान आणि संधी आम्हाला मिळाल्या. दहीहंडीच्या मार्गात आलेल्या अडचणी दूर करता करता स्पेन, लंडन यासारख्या देशात जाण्याची संधी प्राप्त झाली. मंडळाचे 2 खेळाडू स्पेनला जाऊन आले. वार्षिक कार्यक्रमात प्रासादिक भंडाऱ्याचं आयोजन तर केलंच, परंतु या सर्वसाधारण आयोजनाला कलाटणी देत प्रधानमंत्री गौरवित राष्ट्रीय बाल शौर्य पदक विजेत्यांचा सन्मान आणि सत्कारही केला. या सर्व शौर्य पदक प्राप्त मंडळींना प्रत्यक्ष भेटताना मंडळातील तसंच विभागातील लोकांना भारावून जाताना याची देही याची डोळा पाहिला आहे. मंडळासाठी ही फार अनमोल गोष्ट आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान. दरवर्षी सातत्यानं मंडळानं रक्तदान शिबिराचं आयोजन करून विभागातील अनेक मंडळांपुढे आदर्श निर्माण करून ठेवला आहे. कोविड काळात दहीहंडी समितीच्या संयुक्त विद्यमानं घेतलेल्या रक्तदान शिबिराला प्रत्यक्ष रक्त संकलन परिषदेनं गौरवलं याचा सार्थ अभिमान मंडळाच्या गाठीशी आहे. भारताच्या नौदल सेनेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारं एकमेव प्रदर्शन विभागातील शाळेत घेण्यात आलं. अनेक शाळांनी आणि सामाजिक संस्थांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि असे उपक्रम राबवतो म्हणून कौतुकही केलं. या सगळ्या गोष्टी करत असताना मनुष्य स्वभाव किंवा आताचं जग म्हणा, थोडी प्रसिद्धी मिळावी हा हेतू मनात किंचित का होईना यायचा. परंतु एक सामाजिक बांधिलकीचं कार्य, देशाप्रतीचा आदर, प्रेम म्हणजे ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन रक्षक यामध्ये वीरमरण आलेल्या सैनिकांच्या माता, पत्नी, भगिनी यांना केलेली मदत, ज्याची आम्ही कधीच कुठेही वाच्यता केलेली नाही. हे सगळं करत असताना कुणा एका दोघांना हे जमलं असेल असं वाटणं चुकीचं ठरेल. त्यासाठी अनेकांचे हात सरसावले आणि प्रत्येक कार्यक्रम यशस्वी झाला. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी आमुची झोळी असा काहीसा अनुभव आला आणि पुढेही येत राहील. या सगळ्या लहान थोरांचे आम्ही सदैव ऋणी राहू. आज कृतज्ञता व्यक्त करताना सगळ्यांसाठी आम्ही काय करू शकतो तर त्यांचा सन्मान आणि छोटासा सत्कार. सत्कार आणि सोहळे यानं काय होतं तर मनाला नवीन उभारी येते,
आणि पुन्हा पुन्हा काहीतरी भारावलेलं करण्याची इच्छा होते. रामनवमी 2025 साठी अशाच कार्यक्रमांचं आयोजन आणि नियोजन होत आहे. हे सगळं आमच्याकडून करून घेण्यासाठी रामरायालाच प्रार्थना करू. उत्तम गुण मज दे रामा, अभेद भक्ती दे रामा, अश्वारोहण दे रामा, सजन संगती दे रामा, अलिप्तपण मज दे रामा, अंतर पारख दे रामा, बहुजन मैत्री दे रामा, ब्रह्मानुभव मज दे रामा, अनन्य सेवा दे रामा, कोमल वाचा दे रामा, विमल करणी दे रामा, प्रसंग ओळखी दे रामा, धूर्त कळा मज दे रामा, हितकारकते दे रामा, जनसुखकारी दे रामा, विद्या वैभव दे रामा, उदासीनता दे रामा, मागो नेणे दे रामा, मज न कळे ते दे रामा, सावधपण मज दे रामा, बहुपाठांतर दे रामा, दास म्हणे रे गुणधामा, उत्तम गुण मज दे रामा.